आता आपण नेक्स्ट जाणून घेणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ॲट जी डी गोएंका युनिव्हर्सिटी बद्दल. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये दोन प्रकारचे स्पेशलायझेशन्स दिले जातात, ज्याच्यातलं की एक आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, ज्याला शॉर्टमध्ये आपण IoT पण बोलतो, आणि सेकंड स्पेशलायझेशन आहे इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग ॲज वेल. तर ENTCचा IoT मध्ये आणि बायोमेडिकल मध्ये असा काय बेनिफिट आहे ज्याच्या थ्रू की त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन्स दिलेले आहेत. स्पेशलायझेशन आणि कोलॅबोरेशनची जी कंपनी आहे ती आहे बॉशची, जी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि पूर्ण भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेससाठी खूप मोठी आणि फेमस कंपनी आहे. बॉश कंपनी कोलॅबोरेशन विथ ECE आपल्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळ्या सब्जेक्टबद्दल एक स्ट्रॉंग पॉईंट देतं, ज्याच्याबद्दल आपण एनालॉग अँड डिजिटल सिस्टम्सबद्दल शिकू शकतो, सिग्नल्स अँड सिस्टम्सबद्दल शिकू शकतो, अजून मायक्रोसॉफ्ट नेटवर्किंग, सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स, याच्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचं जे हार्ट आहे, सर्किट्स विच कम्स इन टू हार्डवेअर ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर सेक्टर, जे की IoTमध्ये स्पेशलायझेशनमध्ये जातं. आणि याच्यासोबतच बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जे पण आपण बायोमेडिकल डिव्हायसेस वापरतो, जसं की CT स्कॅन मशीन्स झाले ॲज वेल ॲज रोबोटिक ऑपरेशन्स झाले, हे असे जे वेगवेगळे मशीन्स आहेत जिथं पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं टॉप नॉच बेनिफिट दिलेलं जातं आणि याची 110% गरज पडतेच. ECE का चूज करावी हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. ECE ही एक अशी ब्रांच आहे जी की एक एव्हरग्रीन फील्ड आहे आणि याच्यामध्ये विथ नॉट ओनली द कोर कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, याच्यासोबतच आपण सॉफ्टवेअरच्या स्किल्स, IoTच्या स्किल्स, बायोमेडिकलच्या स्किल्स आणि हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग विथ द कंपनीज शिकू शकतो. ज्या टॉप प्लेसमेंटचे जे रेकॉर्ड आहेत ते आहेत डिलॉइट, इन्फोसिस, बॉश, विप्रो आणि अशाच मोठमोठ्या वेगवेगळ्या कंपनीजमध्ये प्लेसमेंट्स आणि इंटर्नशिप होतात. प्लेसमेंटचे जे ॲव्हरेज पॅकेज आहे ते आहे अराउंड 11 lakhs आणि जे हायेस्ट पॅकेज आहे ते आहे अराउंड 55 lakhs. तर असेच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायचे असेल तर नक्कीच बाकीचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू.